अध्याय 9. वामदेव व ब्रह्म राक्षस, शबर आणि सिंहकेत. भस्म स्पर्शाने ब्रह्म राक्षसाचा उद्धार. भस्म महिमा. शबराची शिवभक्ती व चिंता भस्माच्या नियमाकरिता त्याच्या बायकोचे देहार्पण. श्री गणेशाय नमः. ज्या ठिकाणी शंकराच्या नावाचा निरंतर घोष होत असतो तेथे जन्म मरण संसार कसा टिकेल. जे शिव शिव अशा नामाचा छंद घेतात त्यांनी कळी काळाला जिंकलेलेच असते. त्याचे पाप जळून जाते, ते केवळ शिवरूप होतात, त्यांना पुनर्जन्म नसतो. ज्याप्रमाणे सामान्य माणसाचे चित्त निरनिराळ्या विषयात गुंतलेले असते त्याप्रमाणे त्याचे चित्त शंकराच्या नामामध्ये रमलेले असते. त्यांना बंधन कुठले. पैशांच्या आशेने श्रीमंतीची स्तुती करतात, ज्याप्रमाणे जरी शिव स्तुती केली तरी जन्म मरण चुकेल. याविषयी श्रुत शोणाधिकास आणखी एक गोष्ट सांगू लागले. वामदेव नावाचा एक ऋषी महाज्ञानी होता. तो एकटाच राहत असे, आरण्यात हिंडत असे. तो अतिशय शांत आणि ममत्वरहित झाला होता. सर्वांगी भस्म फासलेले आणि दिशा हेच वस्त्र असा तो निराहार राहून एकटाच हिंडत असे. काय करावे, कुठे जावे, काय घ्यावे, काय टाकावे असे प्रश्न त्याला कधीच पडत नसत. त्याला कशाचाही खेद नव्हता, मोह नव्हता, त्याला लोभही नव्हता आणि क्रोधही नव्हता, मान आणि अपमान काहीच नव्हते. तो अंतःकरणाचा दयाळू होता, तितकाच विरक्त होता. त्याला घर नव्हते, पत्नी नव्हती, मुले नव्हती, त्याचे असे जगात काहीच नव्हते. त्याचे मन, शरीर आणि वाणी नियत होती. शिवस्मरणाशिवाय किंवा त्या संबंधीच्या ज्ञान चर्चेशिवाय तो काही बोलत नसे. तो शिव स्वरूपच होता. पण जळ जीवाचा उद्धार करण्यासाठी स्वइच्छेने स्वरूप धारण करून स्वैर संसार करीत होता. कार्य काय, अकार्य काय आणि कारण काय हे सर्व ओलांडून तो आत्मस्वरूपी समाधानात असे. तो निसंग होता, निर्भय होता आणि त्याची समाधी अवस्था अभंग असे. आकाशही अंगाला चिटकले तरी तो दूर सारीत असे. त्याचे वर्णन काय करावे. त्याने अग्नीचे दाहकत्व जाळले होते, पृथ्वीचा कठीणपणा मोडला होता, वायूचा चंचलपणा हिरावून घेतला होता, पाण्याच्या ओलेपणा धुवून टाकला होता. अशा तऱ्हेने पिंड आणि ब्राह्मण जाळून त्याचे भस्म त्याने अंगी लावले होते. असा तो वामदेव क्रौच अरण्यात हिंडत असता एक भयानक ब्रह्म राक्षस धावत आला. त्याच्या कपाळी शेंदूर होता, तोंडाबाहेर जीभ लवलवत होती, निखाऱ्यासारखे डोळे होते. त्याचे शरीर खूपच मोठे झाले होते. त्याने पुष्कळ प्राणी मारून खाल्ले होते. असा तो सर्व भक्षक राक्षस एकाएकी धावत आला आणि त्याने वामदेवाच्या अंगाला मिठी मारली. पण त्याचा परिणाम असा झाला की त्या राक्षसाची वृत्ती पालटली. त्याचे मन सात्विक झाले, पण वामदेवाला त्याचे भानच नव्हते. सुख आहे, दुःख आहे, लोक निंदा करतात की नमस्कार करतात, शरीरात रोग आहे की भोग आहे, की स्वदेशात हिंडतो की परदेशात, याचं त्याला काहीच भान नव्हते. पण तो राक्षस मात्र त्याच्या स्पर्शाने निष्पाप झाला. जणू काही मानस सरोवरातील पाणी कावड्यांनी न्यावे आणि तो हंस व्हावा आणि किंवा सहज अमृत पिण्यास मिळावे आणि देव पण अंगी यावे. त्याप्रमाणे त्या राक्षसाचे मन आणि स्वरूप पालटून गेले. त्याला पूर्वीचे हजारो जन्मांचे स्मरण झाले. तो वामदेवाच्या पाया पडून म्हणू लागला, गुरुवर्या, मी आपल्या दर्शनानेच पावन झालो. आता जर आपणाशी संभाषण करीन तर शिवपदात जाईन असे वाटले. मला माझ्या पूर्वीच्या 1000 जन्मांचे स्मरण झाले, पण त्यातील 25 जन्मात मी दारुण पापे घडली, ती मी आपणास निवेदन करतो. मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो. अति निर्दय, फार दुराचारी, ब्राह्मणांना त्रास देत असे, प्रजेला छळत असे, वाटेल तसा वागत असे. तारुण्याच्या मदाने मी अनाचारी झालो. धर्म म्हणजे काय ते मला स्वप्नातही माहित नव्हते. ब्रह्महत्या कितीतरी केल्या. राज्यातील आणि परराज्यातील सुंदर स्त्रिया मी पळवून आणत असे, किती, त्यांची गणतीच नव्हती. एकदा भोगून मी परत त्यांच्याकडे पाहतही नसे. त्यांना बंदीत टाकून दिली. त्या ओरडत असत आणि मला शाप देत असत. माझ्या राज्यातून ब्राह्मण पळून गेले. मी लहान मोठी नगरी, गावे धुंडाळून चांगल्या स्त्रिया धरून आणण्याचा सपाटच लागला होता, तरी सुद्धा माझी तृप्ती होत नव्हती. मी अभक्ष भक्षण करीत असे आणि मद्यपान करीत असे. सरते शेवटी मला क्षयरोग झाला आणि मरण पावलो. मला यमदूतांनी नरकात नेले आणि माझे हालाहाल केले. त्यांनी मला तापलेल्या तांब्याच्या पत्र्यावरून चालवले, तापलेल्या लोखंडाच्या खांबाला मिठी मारायला लावली, तलवारीच्या टोकासारखे गवत असलेल्या जागेवरून चालविले, कढईत तापलेल्या तेलात बुडविले. माझे तोंड वासून त्यात विष्ठा आणि मूत्र ओतले, अतिशय खारट आणि कडू तोंडात ओतले, गिधाडाकडून डोळे फोडविले, तापलेल्या सळ्या कानात भुसकल्या, रक्ताच्या कुंडात शिजविले,
सांडसाने माझे मांस तोडून वर मिठाचे पाणी ओतले, नाक कान शास्त्राने कापले, हात पाय तोडले, पोट चिरले, सगळी कातडी सोडून काढली, पाठीमागे वाकवून डोके आणि पाय एकत्र बांधले, प्रत्येक बोटात सुया कोचल्या, कुत्रे डसवले, उखळात घालून तापलेल्या लोखंडाच्या मुसळाने चेचले, गळ्यात फास अडकवले, दात पाडले, पाठीवरून आणि पुढून एकाच वेळी लोखंडाच्या मुसळाने मारले, विंचवाने भरलेल्या हौदात टाकले, चारी बाजूंनी अग्नीच्या ज्वाळा लावून शरीर भाजले, पर्वतावर नेऊन खाली फेकले, उंचावर तलवारीवर बसवून दोन्ही पायांना दगड बांधले, आतडी काढून तोंडात भरविली, नाकात तप्त सळ्या खुपसल्या, निखारे तोंडात भरविले, खायला लावले, इंगळ्यांचे अंथरूण करून त्यावर झोपविले, दोन्ही हातांनी ओठ धरून फाडले, उलटे टांगून मानेला शिळा बांधल्या, हातीच्या पायाखाली चुराडा केला, वाघ आणि अस्वले यांच्या भक्ष्यस्थानी टाकले, करवतीने अवयव कापले, शरीरातील सर्व सांधे मोडली, जमिनीत अर्धे पुरले आणि वरच्या अंगाला बाण मारले, काचांचा रस आणि शिशांचा रस मुद्दाम पाजला, सळांवर पालथे निजविले आणि पाठीवर पाषाण ठेवले, एवढे सर्व हाल झाले तरी तिथे मता येत नव्हते. अशा रीतीने 3000 वर्षे दारुण यातना भोगून झाल्यावर यमदूतांनी मला व्याधांच्या जन्माला घातले. त्यानंतर अजगर, मग लांडगा, नंतर डुक्कर, नंतर सरडा, नंतर क्रमाने कुत्रा, कोल्हा, रानगवा, माकड, गाढव, मुंगूस, कावळा, बगळा, रानटी कोंबडा, त्यानंतर गिधाळ, मांजर, बेऊक असे जन्म झाले. त्यानंतर कासव, मासा, उंदीर आणि घुबड होऊन पुन्हा रानटी मांजरांच्या जन्माला गेलो. त्यानंतर ऊट आणि नंतर निषाद असे जन्म झाले. आताचा हा माझा राक्षस जन्म आहे. गुरुवर्या, तुमच्या दर्शनाने मला असे ज्ञान झाले असून माझा उद्धार झाला आहे. खरोखर संतांच्या समागमाने तप, ताप आणि पाप, दैन्य नष्ट होते हे खरे आहे. राक्षसाने एवढे सांगितल्यावर एरवी मौन असणारा तो वामदेव त्या राक्षसावर कृपा करून त्याला म्हणाला, राक्षसा, हा सर्व प्रभाव शिवभक्तांचा आणि माझ्या अंगावरील भस्माचा आहे. याविषयी एक गोष्ट सांगतो. एक ब्राह्मण होता, पण तो अमंगळ होता. तो एका शूद्र स्त्रीशी संबंध ठेवीत असे. एकदा त्या स्त्रीच्या पतीने त्या दोघांना पकडल्याने ठार मारले व त्याचे प्रेत गावाबाहेर टाकून दिले. त्या प्रेतावर कोणीही संस्कार केले नाही. त्या ब्राह्मणाला यमदूतांनी मारीत मारीत नरकात नेले. इकडे तेथून जवळच असलेल्या शिव मंदिरात शिवरात्र होती, म्हणून काही लोक भजनाला बसले होते आणि मंदिरासमोर उत्तम भस्म ठेवलेले असे. तेथे अचानक एक कुत्रा आला आणि त्या भस्मात जोडला. त्याने देवळातील शंकराच्या पिंडीतही पाहिली. जरा वेळाने तो कुत्रा तेथून उठून त्या ब्राह्मणाच्या प्रेत पडले होते तिकडे गेला. त्याने त्या प्रेतावरून उडी मारली. तोच त्याच्या अंगाला भस्म त्या प्रेतावर पडले. त्यामुळे तो ब्राह्मण पापरहित झाला व तिकडे यमदूतांना शिवांचे दूध भेटले आणि त्यांनी ब्राह्मणास शिवलोकी नेला. असा आता भस्माचा महिमा आहे. तेव्हा राक्षसाने हात जोडून विचारले, गुरुवर्य, आपण या भस्माचा संपूर्ण महिमा सांगावा. कोणते भस्म उत्तम असते, ते शिवभक्तांनी केव्हा लावावे, कसे लावावे? वामदेव म्हणाला, 11 सहस्र योजनेने उंच असा पवित्र मंदार पर्वत आहे. तो अतिशय पवित्र आहे. एकदा त्यावर सर्व देवांसह महेश्वर बसला असता सनक कुमारांनी तेथे येऊन त्याला विचारले, कैलासनाथा, विभूती धारण विधी कृपा करून आम्हाला सांगा. त्यावेळी तेथे यक्ष, गंधर्व, किन्नर, चारण, पिशाच, गुहाक, मरुद्रगण, पितृगण, 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, 8 भैरव, 8 दिक्पाल, 88,000 ऋषी, 60,000 वालखिल्य नावाचे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, पाताळातील नाग, विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र, गणेश, वीरभद्र, शंकराचे 60 कोटी गण आणि नंदी असे सर्व होते. सर्वांना उद्देशून शंकर म्हणाला, ज्याप्रमाणे मातीचे कण नाहीत असे गोमय घेऊन ते वळवावे, नंतर ते जाळावे, त्या भस्माचे शिवगात्री व म्हणून ते पवित्र करावे, असे भस्म उत्तम होय. भस्म कसे लावावे? अंगठ्याने प्रथम कपाळावर ऊर्ध्व लावावे, मग मस्तकाभोवती लावावे. करंगडी आणि तर्जनी यांचा उपयोग करू नये. मधल्या 2 बोटांनी कपाळावर भस्म लावावे आणि अंगठ्याने मधली रेघ काढावी. यालाच त्रिपुर धारण म्हणतात. तर्जनीचा उपयोग न करता सर्वांगी भस्म लावावे. या भस्माचा महिमा असा आहे की यामुळे महापापे नष्ट होतात. मद्यपान, ब्रह्महत्या, गोहत्या, अभक्ष्य, भक्षण इत्यादी पापे नष्ट होतात. वामदेव अशा प्रकारे त्या राक्षसाला भस्म महिमा सांगत असतानाच आकाशातून दिव्य विमान आले आणि त्या राक्षसाला शिवदूत शिवलोकात घेऊन गेले आणि वामदेव पुढे स्वइच्छेने संचार करीत निघाला. भस्म लेपनाने शंकर नेहमी प्रसन्न असतो आणि संत संगतीने मुक्ती मिळते.
मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिषी आणि औषधी यांच्या बाबतीत ज्यांची जशी भावना असते तसा त्यांना अनुभव येतो. शबर व सिंह केतू राजाची कथा. सूत पुढे म्हणाला, पांचाल देशात सिंह केतू नावाचा राजा राज्य करीत होता. तो मोठा पराक्रमी होता. तो एकदा शिकारीला अरण्यात गेला. त्याच्या बरोबर पुष्कळ शबर सैन्य होते. त्यातील एक शबर एका बाजूस बसलेल्या एका भग्न शिवालयात शिरला. तेथे त्याला एक सुंदर शिवलिंग जमिनीतून उन्मळून पडलेले दिसले. त्याने राजाला बोलावून ते दाखवले. राजाला म्हणाला, हे शिवलिंग फार उत्तम आहे. राजा म्हणाला, हे शिवलिंग फार उत्तम आहे. तू मोठा भाग्यवान म्हणून तुला हे सापडले. पण याची पूजा खरोखरी शुद्ध भावनेने केली पाहिजे. मनात भाव नसता ताटामाटाने पूजा केली तरी देव प्रसन्न होत नाही. शबर म्हणाला, महाराज याची पूजा कशी करावी? राजा सहज म्हणाला, पूजेचे अनेक प्रकार असतात, पण शंकराच्या पूजेला चिताभस्म फारच चांगले असते. चिताभस्म असल्याशिवाय देवाला नैवेद्यही दाखवू नये. हे शंकरावरील निष्ठेचे लक्षण आहे. तू हे लिंग घरी घेऊन जा आणि त्याची पूजा कर. शबराने राजाला नमस्कार केला व शिवलिंग उचलून त्याने घरी नेले. त्याने आपल्या पत्नीस व सर्व वृत्त सांगितला. एका उत्तम मुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना केली. ती दोघे नेहमी चित्ताभस्म आणून शंकराची पूजा करू लागले. असे पुष्कळ दिवस गेले. नंतर त्यांची निष्ठा किती आहे याची कसोटी पाहण्यासाठी एक दिवस शंकराने असे केले की शाबराला चिताभस्म मिळालेच नाही. तो सर्वत्र हिंडून परत आला आणि पत्नीला म्हणाला, मला कुठेही चिताभस्म मिळाले नाही. काय करावे? आता पूजा कशी करावी? पत्नी ही चिंता करू लागली. पण तिला तेवढ्यात उपाय सुचला. ती म्हणाली, मी स्वतःला जाळून घेते आणि माझ्या चितेचे भस्म लावून शंकराची पूजा करावी. शबर चकितच झाला. तो नको म्हणू लागला. पण तेवढ्या शबरी आतील खोलीत गेली आणि तिने आपल्या शरीराला आग लावली. तिच्या इच्छेप्रमाणे शबराने तिचे चितेचे भस्म घेऊन शिवाची पूजा पूर्ण केली. पण नैवेद्य आणायला कोणीच नव्हते. आरती झाल्यानंतर शंकराला नैवेद्य दाखवून उशीर झाला तर शंकर कोपतो. इकडे नैवेद्य आणाव्यास आपली पत्नी नाही हे शबराच्या लक्षात नव्हते. त्याने पटकन तिला हाक मारून म्हटले, लवकर नैवेद्य आण. तेव्हा ती त्याच्या पाठीशी उभी राहिली आणि तिने नैवेद्य पुढे केला. चतुर्विध नैवेद्य शंकराला दाखवून शंकराची पूजा पूर्ण केली. शबराचे दुसऱ्या कुठे लक्षच नव्हते. दोन्ही हात जोडून तो शिवस्तवन करू लागला. तेव्हा त्याची पत्नीही शेजारी उभी राहून स्तुती करू लागली. नंतर शबराने बाजूस वळून पाहिले तर तो आपली पत्नी अप्सरेपेक्षा सुंदर आहे आणि तिच्या अंगावर उत्तमोत्तम अलंकार आहे असे त्याला दिसले. त्याने स्वतःच्या शरीराकडे पाहिले आणि तोही शंकरासमान आहोत असे त्याला दिसले. फक्त त्याच्या गळ्यात शंकरासारखा निळा नव्हता. तोच एक दिव्य विमान आले आणि त्या दोघांना विमानातून बसवून शिवगणांनी त्यांना शिवलोकी नेले. तो शबर सिंह केतू राजाच्या सैन्यात असल्यामुळे आणि सिंह केतू त्यावेळेस जवळपास असल्यामुळे शबर व त्याची पत्नी दिव्य विमानात बसून शिवलोकात जात आहेत हे त्याने पाहिले. तो मनाशी म्हणाला, मी विनोदात चिताभस्माचे पूजन करावे असे म्हटले. पण तो धन्य तो शबर. त्याने शुद्ध भाव ठेवून तसेच पूजन केले आणि खरोखरच कैलासास गेला. राजाला मग तोच छंद लागला. तोही शिवपूजन करू लागला आणि चिताभस्म मात्र घेत नसे. हळूहळू तो विरक्त होऊ लागला. शिवरात्र, प्रदोष, सोमवार अशी व्रते तो करू लागला. आपले धन वाटून टाकू लागला. त्याच्या राज्यातील प्रजाजनही सुखी झाले. शबराच्या घरातील ते शिवलिंग आणि ते घर तीर्थाचे ठिकाण झाले. राजा कालांतराने मुक्त होऊन शिवलोकास गेला. धन्य ती शिवभक्ती, धन्य ती निष्ठा. श्रीधराची वाणी हीच कोणी वेल, शिवलीलामृत हाच मंडप आणि ब्रह्मानंद हेच जलसिंचन. भक्तीची छाया घेण्यास तेथे शिवभक्त बसत व प्रेमरूपी द्राक्षे सेवन करत. हे उमापते, कैवल्य पददायका, तूच कृपा करून आपली लीला पुढे मजकळून वदवून घे. अध्याय 9 समाप्त. श्री शिवाय अर्पणमस्तु.